सर्वांना नमस्कार. आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात लाभार्थी यांना लाभ मिळाला आहे किंवा नाही, किंवा लाभार्थी कसा शोधायचा आहे या संदर्भात आपण आज अंगणवाडी लेवलच्या पोर्टलला बघणार आहोत. तर त्याआधी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलला आपण जुळणार आहात आणि नवीन प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भातले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण आज सुरू करूया की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये जेव्हा पण आपण अंगणवाडी सेविकाताई असतील तर ते फॉर्म भरतात, त्यानंतर लाभार्थ्याला त्याच्या खात्यामध्ये पैसे गेलेत किंवा नाही, त्याला लाभ मिळाला किंवा नाही, किंवा कोणत्या खाते क्रमांकामध्ये पैसे गेले, कोणत्या तारखेला गेलेले, तर ही सर्व माहिती ते स्वतः बघू शकतात. तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की त्या लाभार्थ्याला लाभाची रक्कम कोणत्या खात्यामध्ये मिळालेली आहे, कोणत्या दिवशी मिळालेली आहे आणि त्याचा कितवा इन्स्टॉलमेंट त्याला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की लाभार्थी कसा शोधायचा आहे आणि त्याला त्याच्या लाभाची रक्कम मिळाली का हे आपण याच्यात बघणार आहोत. तर आपण आज बघतोय अंगणवाडी ताईंचं पोर्टल. या पोर्टलमध्ये आपण नेहमीप्रमाणे बघतो ज्या 3 रेषा दिसत आहेत आपल्याला, त्या 3 रेषांवर आपण क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मेनू बार ओपन होतो आणि याच्यामध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन आहे सर्च बेनिफिशरी, याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी आय डी टाकता येतो किंवा मोबाईल नंबर टाकता येतो. तर इथे आपण काय करणार आहेत, बेनिफिशरी आय डी टाकणार आहेत. जो आपण फॉर्म भरतो, नोंदणी करतो त्यावेळेस बेनिफिशरी आय डी मिळतो, किंवा तुम्ही मोबाईल नंबर असेल त्याचा जो अर्ज भरताना मोबाईल नंबर टाकला असेल तर तो मोबाईल नंबरनुसार पण सर्च होतो. तर आपण आज बेनिफिशरी आय डीनुसार बेनिफिशरीला सर्च करणार आहेत आणि बघणार आहेत की त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत किंवा नाही. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण शोधतोय की लाभार्थ्याच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम गेली आहे किंवा नाही, किंवा आपला लाभार्थी कसा शोधायचा आहे. तर आपण इथे बघू शकतो की आपण बेनिफिशरी आय डी नंबर टाकलेला आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला, तर इथे आपण बघू शकतात की आपल्याला ब्ल्यू कलरचं बटन दिसतं आहे. तर त्या ब्ल्यू कलरच्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्या ब्ल्यू कलरच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याची डिटेल्स आपल्याला दिसायला सुरुवात होईल. तर इथे आपण बघू शकतो की आपण आज बेनिफिशरी आय डी याच्या माध्यमातून आपण लाभार्थी शोधतोय किंवा त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत किंवा नाही हे बघणार आहेत. आपण फेच डिटेल केलेली आहे. तर आता इथे ब्ल्यू कलरचं बटन जे दिसतं आहे फेच डिटेलचं, त्याच्यावर क्लिक केलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण स्क्रोल डाऊन करायचं आहे. इथे जो बाजूला स्क्रोल डाऊनचं बटन दिसतं ते आपण खाली करायचं. आपण आता बघू शकतो की इथे बेनिफिशरीचं नाव दिसतं आहे, त्याचा बेनिफिशरी आय डी क्रमांक दिसतो आहे, जो पण आपण बेनिफिशरी आय डी क्रमांक टाकलेला होता. तर इथे त्यानंतर स्टेट महाराष्ट्र दिसतं आहे, डिस्ट्रिक्ट LGD कोड दिसतो, त्यानंतर ब्लॉक LGD कोड दिसतो, त्यानंतर आपण पुढे बघू शकतो विलेज आणि वॉर्ड त्याचा LGD कोड पण दिसतो. त्यानंतर इथे अंगणवाडी सेंटर नेम दिसतं आणि ते अंगणवाडी कोडसुद्धा दिसतो. म्हणजे ज्या अंगणवाडीमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या अंगणवाडीचा कोड आणि त्या अंगणवाडीचं नाव इथे आपल्याला दिसतं. आणि ज्या अंगणवाडीमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच अंगणवाडीमध्ये आपण बेनिफिशरीला सर्च करू शकतो. जर दुसऱ्या अंगणवाडीमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर आपण त्याला सर्च करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन बाय कोणी केलेलं आहे, तर AWW वर्कर यांनी, म्हणजे अंगणवाडी वर्कर यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड फॉर म्हणजे इथे जर तो प्रथम गरोदर माता असेल किंवा दुसरी गरोदर माता असेल ज्याच्यात तिला मुलगी असेल तर इथे ते दाखवणार तुम्हाला रजिस्टर्ड फॉर फर्स्ट चाइल्ड. इथे फर्स्ट चाइल्ड 2 इन्स्टॉलमेंट दिसत आहेत म्हणून आपल्याला दोघी ठिकाणी फर्स्ट चाइल्ड इथे दिसणार आहे. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशनची डेट बघू शकतो, कोणत्या तारखेला त्याने फॉर्म भरलेला आहे, अंगणवाडी सेविकांनी कोणत्या तारखेला फॉर्म भरलेला आहे तर ती तारीख आपल्याला इथे दिसते. म्हणजे आपण बघू शकतो की उदाहरणार्थ 10/10/2025 रोजी अंगणवाडी ताईंनी त्यांच्या लाभार्थीचा फॉर्म भरलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो. त्यानंतर आपण पुढे जर गेलो, स्क्रोल पुढे जर केला आपण, तर इथे आपण बघू शकतो पुढे स्क्रोल केल्यानंतर आधार ऑथेंटिकेटेड यस येणार आहे, कारण की त्यांचं आधारप्रमाणे नाव आहे आणि आधारप्रमाणे जर त्यांचं
डेटा असेल तर इथे ऑथेंटिकेशन होणं गरजेचं आहे. आपण बघतो फॉर्म भरताना आधार ऑथेंटिकेशन गरजेचं आहे. आधार नॉट ऑथेंटिकेटेड असेल तर तो फॉर्म पुढे भरला जात नाही. त्यानंतर इज आधार मॅप्ड ऑन NPCI. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला सीडेड असणं म्हणजे बँकेत सीडिंग असणं किंवा NPCI मॅप असणं खूप गरजेचं आहे. अंगणवाडी ताई स्वतः मोबाईलमध्ये सुद्धा NPCI मॅप करू शकतात आणि आपल्या चॅनलला बघू शकतात तुम्ही व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण NPCI मॅप कसं करायचं आहे. तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे NPCI मॅप कसं करायचं, तर तुम्ही तिथे जाऊन NPCI मॅपसुद्धा करू शकतात. त्यानंतर इज रिकॉग्नायझेशन फेशियल सक्सेसफुल पोषण ट्रॅकरला झालेला आहे का, तर यस दाखवतं आहे. फेस ऑथेंटिकेटेड डन UIDAI म्हणजे जर पोषण ट्रॅकरला जर FRS नसेल तर तुम्ही फेस कॅप्चर्ड करून PMMUIचा ॲपला FRS करू शकतात. त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की तो जर सेल्फ रजिस्ट्रेशन असेल तर यस येणार. जर आता त्याच्यानंतरचा कॉलम बघूया आपण, व्हेरीफाय बाय सुपरवायझर. तर सुपरवायझर यांनी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर पेमेंट अप्रूव्हल बाय SOला पेमेंट अप्रूव्हल, पेमेंट जनरेशन करणं या दोन्ही क्रिया करणं महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पेमेंट अप्रूव्ड बाय SNO म्हणजे स्टेट नोडल ऑफिसर यांनीसुद्धा अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्स्टॉलमेंट नंबर 1 आणि 2 आपण इथे बघतो आहे. त्यानंतर पेमेंट इन प्रोसेस 2000 प्रोसेसमध्ये दाखवतं आहे आणि अमाऊंट पेडमध्ये 3000 दाखवत आहेत इथे आणि अमाऊंट पेडची दिनांकसुद्धा दाखवते. आता इथे बघू शकतो आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्यांचा 17/10/2025 रोजी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आपण इकडे पुढे बघू शकतो बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया. त्यानंतर बँक अकाउंट नंबर इथे आपल्याला शो होतो आहे. शेवटचे 4 अंकच आपल्याला इथे बँकेचे अकाउंट नंबर दिसतात. तर इथे आपण बघू शकतो की लाभार्थ्याचे शेवटचे 4 डिजिट काय आहेत, तर 04 आणि 08 असं त्यांचा अकाउंट नंबर आहे. या अकाउंटमध्ये 17/10/2025ला 3000 रुपये जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमचा यूजर ID लॉग इनवरनं अंगणवाडी ताई असो किंवा सुपरवायझर असो SO असो हे सर्व सर्च बेनिफिशरीमधून बघू शकतात. लाभार्थी आहे किंवा नाही किंवा त्याचा लाभ गेला आहे किंवा नाही आणि गेला असेल लाभ तर तो कोणत्या अकाउंटला गेलेला आहे, कोणत्या बँकेत गेलेला आहे आणि कोणत्या दिवशी गेलेला आहे हे आपण आपल्या स्तरावरनं सर्च बेनिफिशरीमध्ये जाऊन शोधू शकतात. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे आज सर्च बेनिफिशरी. तर सर्च बेनिफिशरीमध्ये एवढी सर्व डिटेल्स आपण आज चेक केलेली आहे. तर आपण अशा प्रकारे बेनिफिशरी शोधला आहे आणि त्याचं अमाऊंट मानधन असेल किंवा त्याचा लाभ असेल तर तो त्याच्या अकाउंटला गेलेला आहे किंवा नाही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकवर किंवा नवीन टॅबवर आपण नवीन व्हिडिओ बनवणारच आहोत. तर त्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल चॅनलला सर्वात आधी तुम्हाला दिसेल. या चॅनलला जो आपण प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे. तर धन्यवाद.